बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मासिया राम को बाग में वो खड़ी की खड़ी रह गई. सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी झालोय रेडी. तुम्ही पाठी बघू शकता. हे मी डेकोरेशन केलंय एका दिवसात मी केलंय. थोडासा शुभमनी हेल्प केली काल, बट पूर्ण दिवसभर रात्री कम से कम 12-1 वाजेपर्यंत मी पूर्ण डेकोरेशन करत होतो. सो फायनली हा लुक आहे, तुम्हाला दाखवतोय. बघा लाईट बंद करून एकदम भारी वाटतंय. कसं वाटतंय कमेंट करून सांगा प्लीज. आणि आता मम्मी लाईट लाव. आणि आता अभिषेक आलाय. अभिषेक माझा मित्र, तुम्हाला माहितीच असेल. तो 4 व्हीलर घेऊन आला त्याची. सो तो उभा आहे. तर आम्ही फटाफट आता निघणार आहे. तो भेटूया तुम्हाला तिकडे. सो मित्रांनो, आपला अभिषेक आलाय गाडी घेऊन. आता आम्ही निघालोय. मी, अभिषेक, शुभम, विलास काका आणि मानसी. बिचारा कधीपासून येऊन उभा होता. ॲक्च्युली त्याला 5:30 वाजताच फोन केला. मी शुभमला पण 5:30 वाजता फोन केलाय. बट माझ्यामुळेच लेट झालं थोडं, कारण माझा इस्त्री वगैरे नव्हतं म्हणून थोडं लेट झालं. आणि घरी पण थोडी पूजा करायची होती. सो लेट झालंय. गणपती बाप्पा पाट्याच्या खाली ना पकड रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मूर्ती बरोबर आहे. बघ बरोबर आहे. सीधे भाईचं लुक येतो या गणपती बसल्यावरती डेकोरेशनला. शुभम मित्रांनो, कसं वाटतंय मला सांगा तुम्ही यार. म्हणजे मला तर असं वाटतंय टिल नाव माझा बेस्ट डेकोरेशन आहे. बेस्ट म्हणजे बेस्ट. काय वाटतंय मूर्ती. 1 मिनिट तुम्हाला लाईट बंद करून दाखवतो. हे बघा काय वाटतंय यार सिरियसली. मित्रांनो, काय वाटतंय यार. काय वाटतंय डेकोरेशन. डेकोरेशन मी चांगलं बनवलंच आहे, बट बाप्पाला बसवलंय ना अजून म्हणजे 4 चांद लागलेत पूर्ण डेकोरेशनला. सिरियसली यार. आणि बाप्पाची मूर्ती पण एवढी मस्त आहे ना, नजर नको लागू.
भाई लोकांची रेजिम प्रॅक्टिस चालू आहे. आता इथे खाली होणार आहे. मी आलोय घरी चष्मा घालायला, कारण खूप लोक चष्मा घालून नाचवते. सो माझं पण मन केलं. आणि ही आपली आयडी गेल्या वर्षीची, साहिल पवार सहचिटणीस म्हणजे सेक्रेटरी. सो यार काय वाटतायत यार बाप्पा, सिरियसली. आणि ही बिचारी इथे काम करते, ही कधीच तोंड नाही दाखवत माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्ही कमेंट करून सांगा, अगर हिचा तोंड बघायचं असेल तर 2000-3000 कमेंट केलात तर मी हिचा तोंड दाखवीन, फेस रिव्हील करीन मी हिचा. Modern problem, modern solutions. मोर्या मोर्या हे नाव तुझे, उपाका जनायची माहेर माझे. तुझी सोंड देवा कडी हे कलंता, मला बुद्धी दे मोर्या ज्ञानवंता. मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच से. सो मित्रांनो, आता थोडा कुर्ता चेंज केला आहे, कारण मला जायचं केस कापायला. पूर्ण श्रावणात मी केस नाही कापत. सो बघा तुम्ही किती वाढले दाढी वगैरे. मी चाललोय आता केस कापायला. केस कापून थोडा फ्रेश लुक थोडा घेतो, कारण चांगले फोटो काढायचे. गणेश चतुर्थीचा एक लय फायदा आहे. हर कोण दुसरं एक नवीन काय ना काहीतरी वेगळं मोदक किंवा काय ना काय आणत असतं. ते वेगळे मिठाई टेस्ट करायला भेटते. तर सध्या डाएट पूर्ण अगडम बगडम चालू आहे. सो मित्रांनो, आपले मित्र आलेत, सूरज भाऊ आणि गजा भाऊ, स्टेट फॉर्म घाटकोपर. खूप चांगलं वाटते साहिल. कसं वाटलं आपलं डेकोरेशन? कसं वाटलं? डेकोरेशन अति सुंदर आहे. साहिलने एका दिवसात खूप मेहनत करून बनवलं आहे. थोडं जोरात बोल ना भाऊ, आपल्याकडे माईक नाही आहे. साहिलने खूप मेहनत करून एका दिवसात हे सर्व तयार केलं आहे. बाप्पा पण खुश झाला असेल साहिलचं डेकोरेशन बघून. आणि बाकी तुझ्या केसांचं काय म्हणणं आहे? केस माझी काही तसे नाही, ते मी ट्रॅव्हलिंग मध्ये केस जरा हे झालं. आणि आम्ही दोघं असल्यामुळे मी बाईक काढली, कारण की 4 व्हीलरला साहिलचे तर खूप बघू शकता. आपल्या इथे जागा पण नाही ना साहिल भाऊ. हा, साहिल भाऊची थोडी म्हणजे रश आहे ट्रॅफिकला, पण गाडी लावायला पण जागा, रस्ता कॉम्पॅक्ट आहे. भाऊच्या फॉर्च्युनर किंवा क्रिस्टा आले असते इकडे, आणि ते बॉडीगार्ड ब्लॉग मध्ये बघायला भेटले असते साईडचा. तुम्हाला माहिती आपण खूप डाऊन टू अर्थ आहे, त्यामुळे म्हणून आम्ही आज बाईक स्वीकारली. गजा भाऊ आपला घाटकोपरचा MLA भावांनू, ते तुम्ही सर्च करून बघा. गजानन भाऊ वाडेकर. हा, गजानन भाऊ वाडेकर, घाटकोपर ईस्ट MLA. कुठला विधानसभा? पंतनगर विधानसभा. सो मित्रांनो, आता चेंज केलं आणि आता जस्ट फ्री झालोय, कारण 2-3 दिवस एवढा
थकलोय ना, एवढा थकलोय ना, म्हणजे आता एवढी झोप येते. आता ऑलमोस्ट वाजलेत 12 आणि आपल्या घरी भजन मंडळी येणार आहे. सो ते लोक म्हणजे एरियामध्ये सगळीकडे जातात, तर त्याच्यानंतर मग ते लास्टला आमच्या घरी येतात, म्हणून ते लेट झाले. 12 वाजलेत. आता 12 वाजता येऊन ते लोक भजन करणार, कारण 1.5 दिवसाचे गणपती आहेत ना, म्हणून आजच्या दिवशी सगळे 1.5 दिवसाचे जेवढे गणपती त्यांच्या घरी जाऊन फिरतात आणि मग लास्टला आमच्या घरी येतात. मित्रांनो, इथे फुल महफिल बनले. अरे यार, तुम्ही लोकांचं तर काही मॅक्सी काय आलं. ब्लॉग आहे. तिकडे इमोजी नाही टाकलास ना तू. काय माझा फेस दिसला ना तुझ्या ब्लॉग. चल जाऊ दे, सोड, बंदच करतो. म्हणजे नाहीच केलं. तुझ्या मला ट्रस्ट नाही अजिबात. आता भजनवाले येणार आहेत म्हणून आम्ही इथे सगळे बसलो असे. विशाल पण आलाय. भजन मंडळी दिलीप भाऊ आरडे यांची पोरगी. बिचारीने खूप मेहनत केली आपण मम्मीला. तुम्हाला काय लास्टच भेटतं का आमच्याकडे यायला? भजनवाले, भजन मंडळी आलेत आपले. भजन मंडळी आता किती जागे गेले? किती जागी झाले? चौथं. आई काय एनर्जी आहे. 4-5 वेळा नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची. पुंडलिक वरदे सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे डे 2 आणि आज आहे आपलं बाप्पाचं विसर्जन. आपल्या घरी 1.5 दिवसाचाच बाप्पा असतात आणि कुर्ता चेंज केलाय मी. रेड घातलाय. बाप्पाच्या धोतरला जो कलर आहे रेड आम्ही मॅच केलाय. सो बघूया. विसर्जन तर मे बी बीच वरती आपल्याला वर्षाला जायला नाही देणार, कारण अलाउड नाही बीच वरती यावर्षी. आपल्या आजूबाजूला कुठे कृत्रिम तलाव असतील तिकडे आपण विसर्जन करणार आहोत. बघू जे काय असेल. बीच वरती जर जायला देत असतील तर आपण तिकडे करू, नाहीतर मग आपण इथेच एक छोटा कृत्रिम तलावात करू. आणि बाप्पाच्या हातात जास्वंदीचं फूल किती भारी वाटते बघा. मित्रांनो यार काय सांगू, माझा हे बघून मला इथून उठायचं मनच नाही करत आहे. मी सारखं बाप्पालाच बघतोय आणि हे डेकोरेशन एवढं सुंदर वाटतंय बाप्पावरती. सिरियसली हा बघा कोण आला मित्रांनो. हा बघा कोण आला. बाबू
कुठे आला तू? जोगेश्वरीला आला? हा बघ लवकर हा, तू टीव्ही वरती दिसणार. तू बघतो ना टीव्ही वरती. राम को देख कर श्री जनक नंदनी, राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में वो खड़ी की खड़ी रह गई, राम देके सिया माँ सिया राम को, राम देके सिया माँ सिया राम को, बाग में वो खड़ी की खड़ी रह गई. मित्रांनो आता आम्ही चाललोय वर्सोवाला बघायला. म्हणजे तसं एका आमच्या इकडून एकाने कॉल केलेला एका सिनियर ऑफिसरला, तो बोलतोय चालू आहे, बट तरी पण उगाच जेवढं टेम्पो वगैरे बुक करायचं आणि तिथे घेऊन जायचं मग रिटर्न यायचं मतलब नाही. म्हणून आता आम्ही स्वतः चाललोय बघायला की देतायत का, अलाउड आहे काय. विसर्जनला देतात का आतमध्ये? देतात ना, चालू आहे ना. काय बोलतात लहान मूर्त्यांना नाही देतात. नाही लहान मूर्ती देत आहे ना, सगळ्यांना देत आहे ना. सो मित्रांनो आता आम्ही वर्सोवाला आलोय आणि तुम्ही बघू शकता इथे तर अलाउड आहे. इथे का असं हे नाही की नाही देत आहे कोणाला, इथे चालू आहे. आणि म्हणजे ॲक्च्युली इथे पोल्युशन होतो, बट ठीक आहे. जी मजा वर्सोवाला येते ना, कारण आम्ही लहानपणापासून बीचवरतीच आलो आहे विसर्जन करायला, तर आम्हाला इथेच मजा येते. इमोशन आहे. हां, पण इथेच मजा येते. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पूर्ण अरेंजमेंट आहे सगळं. इथे विसर्जन करायला अलाउड आहे सगळं. फक्त इथे जसं लास्ट टाइम होतं इथे रशी बांधले, इथून आतमध्ये आपल्याला देणार नाही जायला. इथे पूर्ण टेबल लावले, इथून एक्सपर्ट या इकडचे लोकलच विसर्जन मूर्ती करून घेऊन जातील आतमध्ये. लहान मूर्ती अलाउड आहे ना? अलाउड आहे. वी सेफ. मित्रांनो हे बघा, बघू शकता कोणतरी ॲक्टर्स आहेत आणि ते त्या लोकांनी मूर्ती आणली. म्हणजे बऱ्यापैकी मोठी मूर्ती आहे, 3 फुटाची तरी असेल आरामात. 3-3.5 फुटाची. आणि ते म्हणजे इन्क्वायरी करतायत BMC वाले. म्हणजे इथे कृत्रिम तलाव पण बांधला आहे. जर तुम्हाला इथे करायचं तुम्ही इथे पण करू शकता, पण लोक जर बीचवरती येत आहेत तर इथे कशाला करतील, आहे ना ब्रो. लेडी बॉय आलेली आहे साची. सो मित्रांनो आता उत्तर पूजा झाली आहे. आता मूर्ती हलवली सुद्धा आहे. आता फक्त इथे मूर्ती उतरवायची खाली आणि मग खाली पूजा करणार आम्ही. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. वर्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वृक्षेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गणाधीशा मोरया, विघ्नहरिता साचे रूपे, तुझी किती नावे मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी, मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. अरे गणपती बाप्पा. सो मित्रांनो फायनली आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं आहे आणि मी घरी आलो. आणि हे बघू शकता तुम्ही किती रिकामा वाटतंय. ही आमची छोटी देवाऱ्यातली मूर्ती आहे गणपती बाप्पाची, आरती करायसाठी ठेवलेली. सो आणि वर्सोवाला जाऊन काही फायदा नाही झाला, कारण आम्ही जेव्हा 5 वाजता गेलो तेव्हा अलाउड होतं, पण आता गेलो तेव्हा कायच अलाउड नव्हतं. म्हणजे पूर्ण बंद करून टाकलेलं, एवढी रश झालेली म्हणून सगळं बंद केलं. आणि छोटा कृत्रिम तलाव बांधलेला त्यामध्येच आम्हाला करायला दिलं, आतमध्ये अलाउड नव्हतं बीचमध्ये. सो एवढा लांब जाऊन ट्रक करून काही फायदा नाही झाला. सो अगर तुम्ही पण जर तुमचे 5 दिवसाचे किंवा 7 दिवसाचे 10 दिवसाचे असाल छोटी मूर्ती,
तर तुम्ही पण कृत्रिम तलावामध्येच विसर्जन करा. सो मित्रांनो, आता चेंज केला आणि बसलो इथे आणि खूप जास्त थकलो आहे. म्हणजे हिसाबाच्या बाहेर. म्हणजे आता उद्या ऑफिस पण आहे आणि आता एवढं सगळं काढायचं आहे, सगळं रॅप करायचं आहे, परत सगळं ठेवायचं आहे. त्यामध्ये खूप जास्त वाट लागणार आहे. सो बस आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.